ऑडिशन देताय पण सिलेक्शन होत नाहीये? बघा बरं, तुम्ही या चुका करताय का? ऑडिशन देताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका टाळून उत्तम ऑडिशन कशी द्यायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मुक्ता भावे. तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच हिंदी आणि मराठी सिरियल्समध्ये मला पाहिलं असेल. नुकत्याच झी मराठीवरती चालू असलेल्या कमळी सिरियलमध्ये कबड्डी कोच साधनाच्या भूमिकेत तुम्ही मला पाहिलं असेल. या व्हिडिओमध्ये मी ऑडिशन देताना होणाऱ्या चुका कशा टाळायच्या आणि उत्तम ऑडिशन कशी द्यायची हे सांगणार आहे. कोविडनंतर ऑडिशन्स या बऱ्याच ठिकाणी आता ऑनलाईनच मागवल्या जातात आणि ऑनलाईन ऑडिशन रेकॉर्ड करताना होणाऱ्या महत्त्वाच्या 5 चुका मी सांगणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष ऑडिशन द्यायला गेल्यावरही काही चुका होतात, त्याही कशा टाळायच्या ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चूक नंबर 1, ऑनलाईन ऑडिशन रेकॉर्ड करताना योग्य बॅकग्राऊंड न वापरणं. ऑडिशन हे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं, कारण कास्टिंगच्या इथे अनेक लोक आपल्या ऑडिशन्स पाठवतात. कास्टिंग डिरेक्टर ऑडिशन बघून हे निश्चित करतो की हा ॲक्टर या कामाबद्दल किती सिरियस आहे, यांनी किती कष्ट घेऊन किती डेडिकेटेडली ही ऑडिशन पाठवली. तुम्ही जर कुठेही उभे राहून नीट विचार न करता कोणत्याही ठिकाणी ती ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवली तर त्याचं इम्प्रेशन चांगलं पडत नाही. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्ही ऑडिशन रेकॉर्ड करताना तुमच्या मागची बॅकग्राऊंड ही योग्य असणं. योग्य म्हणजे काय, तर अशा प्रकारे मी इथे उभी राहिली आहे, अशा प्रकारे मागे जर एखादी खोली आहे तर ती खोली नीटनेटकी आवरलेली प्रेझेंटेबल असणं आणि अशा खोलीच्या पुढे उभं राहून तुम्ही ऑडिशन दिलीत तर मागे जे काही दिसतंय ते नीटनेटकं आणि चांगलं दिसेल याची काळजी घेतली पाहिजे. जर असं काही अशी खोली तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर एका प्लेन भिंतीच्या पुढे उभं राहून तुम्ही ऑडिशन देऊ शकता. तेही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मागे चक्क ग्रीन स्क्रीन उभा करून तुम्ही ऑडिशन देऊ शकता. ग्रीन स्क्रीन सेटअप सहजपणे तुम्हाला 500 ते 1000 रुपयाला अमेझॉनवरती मिळू शकतो. पण तुम्ही ऑडिशन देण्याबद्दल सिरियस असाल तर उत्तम आणि व्यवस्थित बॅकग्राऊंड तुमच्या मागे असणं हे गरजेचं आहे, कारण त्याने तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं क्रिएट होतं. चूक नंबर 2, ऑडिशन रेकॉर्ड करताना योग्य लाईटिंग न करणं. बहुसंख्य नवीन ॲक्टर्स हे ऑडिशन रेकॉर्ड करताना ट्यूबलाईटच्या प्रकाशात ऑडिशन रेकॉर्ड करतात. आता आपल्या उंचीपेक्षा ट्यूबलाईट ही वरच्या उंचीवरती असते आणि वरून असा तिरकावरनं लाईट आपल्या चेहऱ्यावरती पडतो आणि असा जेव्हा लाईट पडतो तेव्हा आपल्या भुवयांच्या डोळ्यांच्या या सावल्या पडतात आणि डोळ्याखाली उगीचंच काळं दिसतं जेव्हा ट्यूबलाईटच्या प्रकाशात आपण ऑडिशन रेकॉर्ड करतो. त्यामुळे उगाचच तुमचा चेहरा खराब दिसतो, कारण डोळ्याखाली काळं आहे असा आभास निर्माण होतो आणि अशा लाईटिंगमुळे तुमचं वय हे आहे त्यापेक्षा जास्त दिसतं. लाईट सोर्स असा वापरला पाहिजे जो तुमच्या उंचीच्या एक्झॅक्ट समोरून येणारा असेल, असा येणारा लाईट वापरला पाहिजे. मग यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या घराच्या खिडकीच्या समोर उभं राहून तुम्ही ऑडिशन रेकॉर्ड करू शकता. नॅचरल लाईट हे उत्तम लाईटिंग असतं आणि नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओज खूप छान रेकॉर्ड होतात. आत्ता मी स्वतःसुद्धा माझ्या खिडकीच्या समोर उभी राहून ऑडिशन रेकॉर्ड करते आणि हा नॅचरल लाईट माझ्यावरती पडतो आहे, माझ्या समोरून हा लाईट येतो आहे, वरून येत नाही आहे. त्यामुळे हे लाईटिंग अतिशय उत्तम दिसतं. लाईटिंगसाठीचा अजून एक ऑप्शन म्हणजे रिंग लाईट. रिंग लाईटसुद्धा अमेझॉनवरती किंवा ऑनलाईन कुठेही तुम्हाला अगदी सहजपणे मिळू शकतात. रिंग लाईट हा आपल्याच उंचीचा असतो, त्यामुळे आपल्या उंचीवरनंच हा लाईट सोर्स आपल्या चेहऱ्यावरती प्रकाश पाडतो, लाईट पाडतो. त्यामुळे रिंग लाईटच्या प्रकाशातही ऑडिशन उत्तम रेकॉर्ड होते. सो लाईट सोर्स योग्य असणं हे तुमच्या ऑडिशनच्या प्रेझेंटेशनसाठी, तुम्ही तुमच्या ऑडिशन व्हिडिओमध्ये चांगले दिसण्यासाठी खूप गरजेचं आहे.
चूक क्रमांक 3, तुम्हाला ऑडिशनमध्ये जे कॅरेक्टर दिलेलं आहे त्या कॅरेक्टरच्या गरजेनुसार ड्रेसअप न होणं. ऑडिशन ही कशासाठी असते तर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरमध्ये तुम्ही फिट होताय का नाही हे त्या कास्टिंग डिरेक्टरला बघायचं असतं. जर कॅरेक्टर एखाद्या डॉक्टरचं असेल तर तुम्ही डॉक्टरप्रमाणे ड्रेसअप झालेले असाल, की इंडियन फॉर्मल किंवा वेस्टर्न फॉर्मल्स घातलेले आहेत, म्हणजे साडी आहे, पंजाबी ड्रेस आहे, त्याच्यावरती पांढरा कोट घातलेला आहे, गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेला आहे, एखादा चष्मा घातला आहे, हे असे तुम्ही डॉक्टरच्या ऑडिशनसाठी रेडी झालात तर तुम्ही ऑलरेडी तो डॉक्टरचा लुक क्रिएट करता, त्यामुळे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे समज तुम्ही एखाद्या हाऊसवाईफच्या रोलसाठी ऑडिशन देताय तर तसं ड्रेसअप करणं हे खूप गरजेचं आहे, की साडी, थोडेसे अर्धवट बांधलेले आंबाड्यासारखे केस, की थोडेसे केस त्यातनं बाहेर आलेले चालू शकतात, एखादं घरातलं काम करताय, एप्रिन घातलेला आहे, अशा प्रकारचा ड्रेसअप करणं हे हाऊसवाईफच्या रोलसाठी चालू शकतं. सो कॅरेक्टरच्या अकॉर्डिंग ड्रेसअप करणं हे खूप गरजेचं असतं. हे झालं ऑनलाईन ऑडिशनसाठी. जर तुम्ही ऑडिशन द्यायला प्रत्यक्ष तिकडे जाणार आहात तर तिथल्या कास्टिंग डिरेक्टरला ऑलरेडी विचारून कपड्यांचे 2-3 ऑप्शन्स हे बरोबर घेऊन जा. त्यामुळे कॅरेक्टरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला तिथे ड्रेसअप करता येतं आणि मग ऑडिशन देता येते. आणि यामुळे हा ॲक्टर कामाच्या प्रती सिरियस आहे असं पॉझिटिव्ह इम्प्रेशनही क्रिएट होतं. त्यामुळे ऑनलाईन ऑडिशन रेकॉर्ड करताना कॅरेक्टरच्या गरजेप्रमाणे ड्रेसअप करून ऑनलाईन ऑडिशन रेकॉर्ड करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि प्रत्यक्ष ऑडिशनला जात असाल तर कास्टिंग डिरेक्टरला ऑलरेडी विचारून तसे कपड्यांचे ऑप्शन्स कॅरी करणं, तिकडे त्या गरजेप्रमाणे तयार होणं आणि ऑडिशन देणं हे तुम्ही करू शकता. त्याने तुमचं उत्तम इम्प्रेशन पडतं आणि त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही फिट बसताय का नाही हेही कास्टिंग डिरेक्टरला समजायला सोपं जातं आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. चूक नंबर 4, दिलेली स्क्रिप्ट समजून न घेता फक्त पाठांतरासारखी नुसती बडबडून येणं ही ऑडिशनमधली सर्वात मोठी चूक आहे. ऑडिशन कशासाठी घेतली जाते तर तिथे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा असतो, तुम्हाला किती चांगली ॲक्टिंग येते हे दाखवायचं असतं. त्यामुळे तुम्हाला स्क्रिप्ट मिळाल्यानंतर स्क्रिप्ट नीट वाचून घ्या, नीट समजून घ्या आणि त्यातलं प्रत्येक वाक्य म्हणताना ते फील करून म्हणा, ते जिवंत करून म्हणा. हे खूप गरजेचं असतं, कारण कास्टिंग डिरेक्टरला तुमचा परफॉर्मन्स बघायचा असतो, पाठांतर नाही. त्यामुळे ऑनलाईन ऑडिशन रेकॉर्ड करत असा किंवा प्रत्यक्ष तिकडे जाऊन ऑडिशन देणार असा, ती ऑडिशन नीट समजून घेणं आणि त्यातलं प्रत्येक वाक्य फील करून परफॉर्म करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि चूक नंबर 5 ती म्हणजे ऑडिशन देताना नर्वस होणं आणि स्वतःचा परफॉर्मन्स खराब करणं. बहुसंख्य नवीन ॲक्टर्सच्या बाबतीत हे होतं की प्रत्यक्ष ऑडिशन द्यायला जातात किंवा कॅमेरासमोरसुद्धा ऑडिशन रेकॉर्ड करायला जेव्हा उभे राहतात तेव्हा नर्वस व्हायला होतं, घाबरायला होतं. अशा वेळेला काय करायचं तर पहिलं तर दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेतल्याने तुमच्या मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि तुम्ही रिलॅक्स होता. आणि त्यानंतर हे व्हिज्युअलाइज करायचं की तुमची ऑडिशन अतिशय उत्तम झालेली आहे आणि ऑडिशनच्या ठिकाणी ऑडिशन घेणाऱ्या सगळ्या लोकांनी तुमचं कौतुक केलेलं आहे किंवा ऑनलाईन ऑडिशन तुम्ही रेकॉर्ड करून पाठवल्यानंतर त्यांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. हे इमॅजिन करायचं, हे व्हिज्युअलाइज करायचं. हे व्हिज्युअलाइज केल्याने काय होतं तर जी गोष्ट मिळवायची आहे ती आधीच मिळाली आहे हे व्हिज्युअलाइज केल्याने तुमचं टेन्शन कमी होतं, मेंदू रिलॅक्स होतो आणि तुम्ही उत्तम परफॉर्म करू शकता. तुमचा नर्वसनेस निघून जातो. सो पुढच्या वेळेला ऑडिशन देताना या 5 गोष्टींवरती नक्की लक्ष द्या आणि त्या दुरुस्त करा, म्हणजे तुमची ऑडिशन नक्की चांगली होणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल,
अजून ऑडिशन टिप्स आणि टेक्निक्सबद्दल माहीत करून घ्यायचं असेल, उत्तम ॲक्टिंग कशी करायची हे शिकायचं असेल, तर या व्हिडिओखाली पिन्ड कमेंट्समध्ये मी माझ्या फ्री ॲक्टिंग मास्टर क्लासची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा आणि माझा फ्री ॲक्टिंग क्लास जॉईन करा. लिमिटेड टाईम ऑफर आहे, संधी सोडू नका. फ्री मास्टर क्लाससाठी लगेच रजिस्टर करा. थँक्यू.